पल्लू काकी अहो असं काय करता? आपण घरी सगळे एकत्रच जाणार आहोत ना, मग बादली पहिला भरली काय आणि शेवटी भरली काय, काय फरक पडतो? ए तू आता मला शिकव. माझी बादली आधी भरली असती तर मी घरी गेले असते ना. नाही, तुमच्या सगळ्यांचे हंडे भरून होईपर्यंत मुद्दाम या अवस्थेत उन्हात उभं केलंय मला. हे बघा पल्लू काकी, असं काही नाहीये. आणि तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्ही रूम मध्ये जाऊन आराम करा ना. बादली भरली की आम्ही आणून देतो रूम मध्ये. नको हा नको, एवढे उपकार नको आहेत तुझे. पल्लू काकी अहो. जाऊ बाई, पल्लू काकी भरली तुमची बादली. झालं ना, सगळी भांडी झाली ना. चला 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 चला. थांबा थांबा, मी उचलते तुमची बादली. नाही नको, सोड. अहो नाही नाही, जड आहे ती, त्रास होईल तुम्हाला. द्या इथे. मी सांगते ना, मी नेईन. नाही हा पल्लू काकी, या बाबतीत अजिबात ऐकणार नाहीये मी तुमचं. द्या इथे बादली. आधी ती सोड. मी चुप. अरे देवा, पल्लू काकी जाऊबाई नेत होता ना बादली, सगळं काम वाढवून ठेवलं. मी काम वाढवून ठेवलं? मी मुद्दाम केलं का? या आधी तिने खेचली बादली. मी सांगत होते ना तिला. उगाच घेऊन आलो हिला. याच्यापेक्षा एक आयती बादली हिच्या खोलीपर्यंत नेऊन दिली असती ना, बरं झालं असतं. काय काय बोललात? माझ्याबद्दल बोलताय ना? मोठ्याने बोला ना, मग ऐकू दे ना मला पण. अर्चना एक मिनिट थांब तू. पल्ले काय चाललंय ग तुझं? आदिती मदत करतीये, तिला तू मदत करू देत नाहीयेस. अर्चना समजून सांगतीये तर तू तिला उलट बोलतीयेस. त्यात नका. तुम्ही मला समजवण्यापेक्षा ना या दोघींना समजवा. मी यांच्याशी मैत्रिणीसारखं वागते ना, तर ह्या विसरून गेल्यात की मी यांची सासू आहे. सासूशी कसं वागायचं ना, सांगा जरा यांना. पल्लू चिडचिड कमी कर बर का. बरं नाही या दिवसात. डोक्यावर जरा बर्फ ठेव आणि शांत हो. मग तुम्ही नीट वागा ना. तुम्हा सगळ्यांमुळे ना माझी चिडचिड होते. उगाच आले मी इथे. नकोच आहे मला पाणी. अहो पल्लू काकी थांबा, मी घेऊन येते तुमच्यासाठी पाणी. पल्लू काकी. झाली हिच्यामुळे परत इथे भांडणं. बाबा आता उगाच आणखीन काही करू नको ठेवू. तो सांगतोय ना करेल, हा मग कशाला? बाळा, अरे मगापासून तेच सांगतोय ना, पण रिपेअर कुठं करतोय? आपल्याला काही करायला नको का मग? हा, अरे घरात पाण्याचा एक थेंब नाही आणि याला बोलून ठेवला, काही फायदाच नाही त्याचा. अरे राहू दे रे नाना, राहू दे, करेल तो. आपल्याला ज्याच्यात कळत नाही ना त्याच्यात अजिबात पडू नये. ती गप्प बसाव जरा. ते नाना भाऊजी निदान प्रयत्न तरी करतात. तुमच्यासारखे हात वरती करून मोकळे नाही झालेत. इतकं सकाळपासून पाणी नाहीये, सगळी कामं खोळंबलेत. किती त्रास होतोय. त्यात हा मेकॅनिक कधीचा मोटार दुरुस्त करतोय पण होतच नाहीये. मग आपणच नको का काहीतरी करायला? काही उपयोगाचा नाहीये हा. क्या रे, तुमको इधर बुलाया तो काम नाही करणे का? अहो मी मराठीचे, माझ्याशी मराठीतच बोला. एक काम करा बरं, तुम्ही सिद्धू भाऊला बोलवा बरं. कशाला पाहिजे रे सिद्धू तुला? नाही, सिद्धूला बोलवा, सिद्धूला बोलवा. काय झालं आम्हाला सांग. बरं झालं सिद्धू दादा तुम्ही आले. थांबा. काय झालं रे? सरका सरका. दादा, हा पार्ट कोणीतरी बिघडवलाय. बिघडवला? या मोटरवर कोणीतरी मारलंय म्हणून हा पार्ट बिघडलाय. म्हणजे काय म्हणायचंय काय तुला? हे सगळं आम्ही बिघडवलं? अहो मी असं कुठे म्हंटलोय का? अरे मग काय म्हणायचंय काय तुला? मोटर बिघडवली याचा अर्थ काय होतो? तुम्ही जरा शांत व्हा ना, उगाच वाद नको. अगं हा बघ ना काय बोलतोय. आपल्याला या कामातलं काही कळत नाही ना, तर मध्ये बोलू नये माणसानं. त्याचं काम आहे ना, मग तो जो काही सांगतोय त्याच्यात काही तथ्य आहे का नाही? अरे आधी तो काय बोलतोय ते ऐकून तर घ्या. प्रत्येक वेळी समोरच्याला समजून न घेऊन आपण वाटेल तसं त्याला बोलत राहायचं का? निर्णय घेताना हेच. मोटर बिघडलीये त्यामुळे घरात पाणी नाही आणि आता मोटर दुरुस्त करायला हा माणूस आलाय, तर ती दुरुस्त करून घ्यायचं सोडून सगळेजण भांडत बसलेत. बापू, तू श्वासला का गप करतो रे? बरोबर बोलतोय तो. कुणीतरी मोटरशी चाळे केले म्हणूनच बिघडली ती.
आणि हा आपल्यावरच ताळ घेतोय. अरे याला मोटर नीट करता येते हे कुठं सांगतो हा? अहो मी खरं बोलतोय, या मोटरवर कोणतरी जोर जोरात मारलंय म्हणून हा पार्ट बिघडलाय. अहो तर तुम्ही बघा. अरे हा तर सरळ सरळ आरोप करतोय. तुला तर ना अरे नाना काय करतोय? अरे शांत हो. हे बघ त्याला जे दिसतंय ना तेच बोलतोय तो. ठीक आहे मुद्दामून नाही केलंय, पण हे असं कदाचित चुकून झालेलं असू शकतं ना. सिद्धार्थ, बघ हे इथे जे काही घडलंय ना ते योग्य घडलेलं नाही. हे चुकीचंच आहे. असं व्हायला नको पाहिजे होतं. पण तू यामध्ये गुंतू नको. नाहीतर तू अमेरिकेला आयुष्य जाऊ शकत नाही. सगळं माझ्यामुळे झालं. रत्नाक्का, तुम्ही चांगल्या मनाने प्रयत्न केलेत की नाही? होईल सगळं नीट. हे बघ हातामध्ये तुझ्या अमेरिकेचं अपॉइंटमेंट लेटर. सगळं इथून अमेरिकेला निघून जा आणि माझ्या मुलीला सुद्धा घेऊन जा. तिने लहानपणापासून आमच्या दोघांमध्ये भांडणं बघितलेली आणि आता पुढचं आयुष्य इथे भांडणं बघण्यात जाऊ नये अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. दुमण्या काय कागदांची नासाडी चालवली आहे? पळू नको, थांब तिथे. दुमण्या थांब. दुमण्या फटके खाशील. थांब दुमण्या. अरे दुमण्या, मूर्खा कुठला? सॉरी हा, मी बघतेच आता त्या दुमण्याला. दुमण्या, दुमण्या बऱ्या बोलाने इथे ये. हा दुमण्या. अरे तुमने काय आहे? मला जाऊ दे, नानी आहे माझ्या मागं. काय जाऊ दे तुला बघून धावता येत नाही? हा सगळी पुस्तकं पडली, सगळी पुस्तकं पडली तुझ्यामुळे. सॉरी सुहास, नाही ठीक आहे नानी. आज ना या दुमण्याला सोडणार नाहीये मी. दुमण्या थांब. नानी नको ना, नानी पुन्हा असं नाही करणार. नको ना नानी. दुमण्या खाली उतर. दुमण्या खाली उतर आधी. उतर खाली. दुमण्या गप खाली उतर. तू खाली उतर. थांब. आता कुठे जाशील रे? दुमण्या खाली उतर रे. कुठे जाशील आता? थांब थांब. तू चांगला मार खाणार आहेस दुमण्या आता. अरे दुमण्या, दुमण्या थांब. दुमण्या, अरे गप्पा बसा. काय चाललंय? मला त्रास होतोय. निघा माझ्या खोलीतून आधी बाहेर. सॉरी पल्लू. नानी, तुम्हाला तरी कळायला हवं ना, मला त्रास होतोय तुमच्या गोंधळाचा. गरगरतंय हो सगळं. काय झालं पल्लू? तुला बरं वाटत नाहीये का? असं कसं हा दुनिया कुणाच्याही खोलीत चिरतो? वाटण्यानंतर आपणच हे नवे नियम सांभाळायला हवेत ना नानी? काय बोलतेस पल्लू तू? हे काही चुकीचं बोलतेय का मी? नाही, बरोबर बोलतेस तू. मी समजवते दुमण्याला. हा दुमण्या, अरे कुठे गेला हा? गेला मगाशीच तुम्हाला चकवून. दुमण्या, दुमण्या. या देशमुख बायकांकडे बघूनच कळतंय मला आई कशी नसावी. मोठ्या बाईंनी सिद्धूला बिघडवलं, ताई काकींनी सुहासला, आणि आता या नानी. आपण अगदी योग्य वेळेला मंदिरात गेलो. हो ना. म्हणजे कसं आहे, आता गर्दी पण नव्हती, गुरुजी मोकळे होते. खूप छान दर्शन झालं बुवा आज. हो ना, फार बरं वाटलं. खूप दिवसांनी देवळात गेलो ना, खूप शांत वाटलं बघा. नानी उघडलं दरवाजा, कुणी आहे का? तशी या घरातली शांतता भंगच पावलेली आहे. आता काय झालंय आज कुणास ठाऊक. मला काढायला खोलीतून बाहेर. हा नाना का ओरडतोय? काय रे, का ओरडतोय? काय झालं याला ओरडायला? पुन्हा रत्नाने डांबून ठेवला असेल याला. ही रत्ना पण ना, हा नाना आता असंच ओरडत राहा. थांबा, मी जाऊन सोडते त्याला. थांब भयो, मी बघतो.
अहो नको. मी बघतो काय झालं ते. तू बस आराम कर बघू. नाही नाही, तुम्ही नको. हो, तुम्हाला पाहून नाना घाबरेल. मला जायला पाहिजे सोडवायला. हे बघ तू आराम कर, खोलीत जा बघू. नाही, आधी नानाला सोडू जाईल. हो, पोरगा घाबरला असेल. तात्या हो, बरं झालं तुम्ही आलात. नाना काकांनी दुमण्याला खोलीत डांबून ठेवलंय, कोणाचंच ऐकत नाहीये. दुमण्या पण कधीपासून ओरडतोय. तुम्ही नाना काकांना समजावा ना प्लीज. दुमण्याला डांबून ठेवलंय तो ओरडतोय, मग दुमण्याला बयो नाना काय म्हणते? तात्या, नाना काकांशी बोलाल ना? तात्या हा? हो, काय झालंय? तात्यांना काय झालंय? उघडा ना दरवाजा. नानी नाना ऐका ना. ते ह्याला कसं बाहेर काढायचं? झोपला की काय? इतक्यात कसा झोपेल? आता जरा शांत झाला असेल. पण बरं झालं, त्याला अशी शिक्षा पाहिजे. या दुनियाला ना अशी शिस्त लावायला हवी. कुणाचंच ऐकत नाही म्हणजे काय म्हणावं? एवढ्याने काय होणार आहे? मला तर असं वाटतं ना की दुमण्याला बोर्डिंगला पाठवायला पाहिजे. इथे अशा मस्तीखोर मुलांना चांगली शिस्त लावतात. हा, हे माझ्या लक्षातच आलं नाही. बोर्डिंग पण योग्य आहे नाही दुमण्यासाठी? तुम्ही काय करता इथे? आम्ही ते दुमण्यासाठी आलोय आम्ही. हा, काही गरज नाही हा त्याच्यावर दया दाखवायची. नाना हो, तो लहान आहे अजून. हे बघा, तुमच्या मनात त्याच्याविषयी खूप दया येईल. जीव आहे तुमचा त्याच्यावर, माहिती मला. पण त्याला दया दाखवू नका. आज दिवसभर खोलीत डांबूनच ठेवायचंय त्याला. त्याला बराबर वठ्ठीवर आणतो बघा मी. हो हो. हे किती हट्टी झाले, तिकडे लक्ष द्या. आप्पा, तू सतत मला बोलायला लावलं का? तुझ्या मनाविरुद्ध हा सिद्धू निघालाय अमेरिकेला. आणि हो बापू, हा सुहास तुझ्या मनाविरुद्ध चावी घेऊन बसलाय. त्यांचं बघा. अहो नाना काका, तुम्ही नेहमी बाळा, तू तुझ्या होणाऱ्या पोरावर वेळीच लक्ष दे बरं. नाना भाऊजी, आम्ही आमच्या मुलाकडे लक्ष देऊच, पण सध्या दुमण्याचं काय चाललंय ना ते बघा. तो शांतच राहत नाहीये. हा नाना अजून रडतोय. ही रत्ना पण ना. अरे अरे, शांत हो. रडू नको, रडू नको, शांत हो. नाना, अरे रडू नको, मी आले ना आता. आपण रत्नाचं घर उन्हात बांधू. हा, काळजी करू नकोस. शांत हो, रडू नको. रत्नानी बंद केलं होतं ना तुला खोलीमध्ये? हा, दुमण्या, हे बघ नाश्ता आणला मी तुझ्यासाठी. जा पोरी, थाली घेऊन जा त्याला. अगं सगळ्यांच्या बरोबर बसून खाईल तरी तो. हा, घेऊन जा. नानी कुठे? मला नानीकडे जायचंय. हो हो, नानी पण खालीच आहेत. हा, चल ये ये. अहो उघडा ना दरवाजा. कसे वडील आहात तुम्ही? मुलाची जराही काळजी नाही का तुम्हाला? मला त्याची काळजी आहे, म्हणूनच तो सुधारण्यासाठी हे सगळं करतोय मी. अहो पण ह्यामुळे त्याला त्रास होतोय हे कळत नाहीये का तुम्हाला? अरे नाना, मुलाने चुकी केली ना तर त्याला शिक्षा नक्की द्यावी. पण दुमण्या अजून लहान आहे. या वयामध्ये मुलाचं मन समजून घेण्याची फार गरज असते. त्यांना जर का त्रास झाला ना तर त्याचा विपरीत परिणाम होतो. आणि या वयामध्ये जर का त्यांना कठोर शिक्षा दिली तर
तर तो सुधारण्याच्या ऐवजी बिघडण्याची शक्यता असते. अरे बापरे, शिक्षा केली तरी बिघडू शकतात? हो. काय करावं बाई या दुमण्याचं? या दुमण्यावर ना एकच उपाय आहे, याला ना बोर्डिंग मध्येच टाकायला हवं. चॉकलेट मला खूप आवडते. अरे थँक्यू. आणि चॉकलेट माझ्यासाठी. दुमण्या, असाच हसत राह आणि घाबरू नकोस आणि अजिबात काही काळजी करू नकोस. अरे बोर्डिंगच्या नावाने ना उगाच घाबरवतात. तुला सांगू का, अरे खूप मजा असते तिथे. खूप नवीन नवीन मित्र होतात, त्यांच्यावर खूप मजा मस्ती करायची. आणि सगळ्यात महत्वाचं काय माहितीये, तिथे ओरडणारं कोणच नसतं. तू जा बोर्डिंगला. ए दुमण्या, अरे रडतोस काय? तू जा बिंदास बोर्डिंगला. मला नाही जायचंय. तिथे तुम्ही सगळे नसणार, नानी पण नसणार. मला नाही जायचंय तिथं. दुमने शांत हो. तुला नाही ना जायचंय बोर्डिंगला? नको जाऊस, इथेच राहायचं ना तुला. पण आता जरा शांत हो. अरे तुझा सिद्धू दादा ना जरा गंमत करतोय. ए तुला हे आईस्क्रीम नकोय का? हो पाहिजे. चल आपण खाली जाऊन खाऊया. चल. रडायचं नाही सारखं सारखं. गंमत? काय चुकीचं बोललो मी? दुमण्या जर बोर्डिंगला गेला तर त्याच्यासाठी चांगलंच आहे ना ते. तुझं म्हणणं पटतंय मला दादा. आता आपणच बघ ना, तुला त्यांनी मुंबईला पाठवलं म्हणून तू काहीतरी वेगळं स्वप्न पाहिलंस आणि तू आता अमेरिकेलाही जाणार आहेस. तसंच आपण दुमण्याला पण एखाद्या चांगल्या बोर्डिंग मध्ये शिकायला पाठवलं तर तो सुद्धा काहीतरी वेगळा विचार करेल. कदाचित तुझ्यासारखा तोही परदेशात जाईल, पण मी राहील कायम गुळपोळीतच. सुहास, अरे तू खूप हुशार आहेस. म्हणजे तुला अजून चांगले रिसर्च जर करायचे असतील ना तर तुला गुळपोळीच्या बाहेर पडावंच लागेल. तुला काय वाटतं, बापूंना हे आवडेल? मला वाटतंय तू बापू आकाशी एकदा बोलून बघ. अरे म्हणजे बघ ना, मी अमेरिकेला जातोय याला सुद्धा विरोध होता ना आप्पांचा आणि मोठेबाईचा, पण त्यांनी परवानगी दिली. काय ग ते काय ग नानी, विसरलीस का काय बोलायचं होतं ते? नाही मोठे बाई, लक्षात आहे माझ्या, पण कसं बोलू तेच कळत नाहीये. अगं बोल. रत्नाका, तुम्ही ही माझ्याकडची कारली घ्याल का? कशी दिलीस? नीट भाव लाव. हाव रत्नाका, काही काय फुकट घ्या. ही माझ्याकडची कारली तुम्ही घ्या आणि तुमच्याकडची ती भेंडी मला द्या. ह्यांनी ना मुद्दाम राग काढलाय आमच्यावर. दुमण्याला आवडत नाही ना म्हणून मुद्दाम कडू कारली आणलीये. प्लीज द्याल का तुमच्याकडची भेंडी? दे. एक मिनिट, हे घे घे घे. हे का? नानासाठी चांगली कडू भाजी कर. काही काय रत्नाका, पण खरंच थँक्यू. झालं, आता हेच ऐकायचं बाकी होतं. एवढ्या तेवढ्या गोष्टींसाठी थँक्यू काय नानी? अगं वाटण्या झाल्या म्हणून काय परके झालोय का आपण एकमेकांना? नाही हो रत्नाका, तसं नाही, पण दुमण्याला ना भेंडी खूप आवडते आणि ह्यांच्या चिडचिडीमुळे तो कालपासून व्यवस्थित जेवला पण नाहीये. आज कशी आवडती भेंडीची भाजी असेल ना तो पोटभर जेवेल माझं लेकरू. म्हणून त्याला बोर्डिंगला हे सगळं नाही मिळणार. आज मला मोठ्या बहिणीचं दुःख कळतंय. नाने, अगं पण दुमण्याला बोर्डिंग मध्ये कोण टाकतंय?
नाही, तो नाना लाख म्हणे ना, आपण त्याला पाठवायचंच नाही ना. आदिती, अगं कुठे होतीस? सॉरी, मला जरा उशीरच झाला. अगं असू देत. हे बघ, मी भाजीच निवडते. होईल. हो, मी सुद्धा मदत करते तुम्हाला. ते मी ना गोठ्यात गेले होते. बापू काकांना ताई काकींचा फोन येत होता. त्यांना कळतच नव्हतं काय बोलावं. एकटे पडलेत बिचारे. पण आता ताई काकी आल्या ना की धीर मिळेल त्यांना. हो, यांना पण मगाशी सासूबाईंचा फोन येत होता, पण यांनी उचललाच नाही. हो, कसा उचलेल फोन? आणि उचलला तरी बोलणार काय? आणि या घरातली सगळी माणसं एकमेकांची दुःख आणि जबाबदारी वाटून घेतात. ताई काकी, तू एक सांगतेस, नाना काल वेगळं सांगत होते. मला नाही समजते. आत्ता समजेल. मी ह्या रेषाच पुसून टाकते. मी बादली आणि फडकं पण आणले. चला पुसूया. हा, अरे नको, दे, मी पुसते. मी पुसते. नाही, मी पुसतो. सखा, मी पुसते. थांब, मी पुसते. ये. बापू काकांना बोलावून आणा. सखा दादा, जा ना लवकर. ताई थांब. थांब ना ताई. म्हणजे हे माझ्याही मनात होतं, पण तुम्ही नाही पुसणार, आम्हालाच कामाला लावणार. तुम्ही नका काळजी करू. हा, आम्ही सुना करतो ही कामं. ताई काकी थांबा. ताई काकी थांबा. हो, काय करताय? नाही पुसल्या जाणार आहेत त्या रेषा. अगं कशा नाही पुसल्या जाणार? नानी, अर्चना, अगं बघत काय उभे आहात? सगळ्या जणी मिळून पुसू. जोरात घासलं की जातील. अर्चना, जा आतून प्रशांत. फडक्यानं पुसणं कठीण आहे. ताई, अगं तू आली? हो, आले. आणि आल्या आल्या कामाला पण लागले. अहो, हे काय करून ठेवलंय? ताई, ताई, अगं नको पुसू. अगं वाटण्या झाल्यात ग. अहो, काय तुम्ही पण दुमण्यासारखं बोलताय? तो लहान आहे, त्याला कोणीतरी गमतीनं सांगितलं असेल, पण तुम्ही सुद्धा. अगं ताई, ताई ऐक ना. अगं ताई, अगं मी काय म्हणतो, नको. नाही, आज पुसून टाकणारच. अगं ताई, हे काय करतेस ग तू? अगं थांब ना. अहो बघा ना, या रेषा पुसल्याच जात नाहीयेत. या सगळ्यांना सांगितलं की आपण सगळ्या जणी मिळून पुसू, तर येत नाहीयेत. पण तुम्ही काळजी करू नका, या पुसल्या जातील. ताई, अगं ह्या रेषा अशुभ आहे ग. या पुसू शकत नाही आणि ओलांडू शकत नाही. अगं ताई, दुमण्या खरं बोलतोय. चूल आता एक नाही राहिली ग. पयोबाईचं स्वप्न तुटलं ग. चुली आता वेगळ्या झाल्यात. तुम्ही बाहेर व्हा आधी. बाहेर व्हा प्लीज. बाहेर निघा. अहो, असं काय करताय? आपलंच सामान आहे ते. हे घ्या बिल. अगं पल्लू, हा काय पोरकटपणा आहे? तू सरळ जाऊन टीव्ही आणि वॉशिंग मशीन घेऊन आलीस. डोकं ठिकाणावर आहे का तुझं? अहो, आधी त्यांची मजुरी द्या. द्या ना. किती झाली? द्या, 1,500 द्या. हे घ्या दादा. या. हा, सगळ्यांसमोर काय ओरडताय तुम्ही? अरे मग हे काय? सरळ जाऊन टीव्ही आणि वॉशिंग मशीन घेऊन आलीस. काय गरज होती याची? गरज आहे. मग काय मी अशा अवस्थेमध्ये कपडे धुवून गच्चीत वाळत घालायला जाऊ का? या मशीनमुळे माझी किती कामं सोपी होणार आहेत. आणि आता हवं तेव्हा माझ्या टीव्हीवर मी हवी ती मालिका, सिनेमा बघू शकते ना. तसंही आता देशमुखांचा टीव्ही आपल्या हद्दीत नाहीये ना.
असो, तुम्ही एक काम करा, सखा आणि तुम्ही हे सामान जरा आपल्या खोलीत घेऊन या. पल्लू थांब. काय चाललंय तुझं सगळं? हा, हे आपल्या हद्दीत येत नाही. अगं तुला कोण काही बोलणार आहे का टीव्ही पाहिलास तर? आणि आम्ही सगळे आहोत ना, आम्ही कपडे धुणार नाही? पल्लू अगं एक कुटुंब आहे आपलं, मग बोल ना हक्काने. ताई, आता हे कुटुंब एक राहिलेलं नाहीये. आता इथे प्रत्येकाचंच वेगवेगळं कुटुंब आहे आणि ती सगळी कुटुंब ह्या घरात फक्त एकत्र राहतायत. ताई, गोष्टी खूप बदलल्यात, वाटण्या झाल्यात. पल्लू मग हे सगळं वाईट आहे आणि हे सगळं थांबवायचं सोडून हे असं वागून तू खतपाणी घालतेस त्याला. हे बघा ताई, तुम्ही आज आलायत, आम्ही गेला महिनाभर हे सगळं सहन केले आणि तुम्ही मला का दोष देताय? तुमच्या सुहासने सुद्धा अजून चावी परत केलेली नाहीये. काय? अहो, सुहासने चावी दिली नाही परत? अहो मग तुम्ही का नाही घेतली त्याच्याकडून चावी? त्यांनी नाही दिली चावी, मी त्याच्यावर ओरडलो. तुझ्याकडे यावर एक्सप्लेनेशन असेलच, तुला तर बरं वाटलं असेल ना. सिड, असं का वाटतंय तुला? तुझ्या अमेरिकेला जाण्याच्या निर्णयाला माझा पूर्ण सपोर्ट आहे. बायको आहे मी तुझी, कायम पाठीशी असेल तुझ्या. हो अदिती, पण या घरातले तुझ्यासारखे सॉर्टेड नाही आहेत ना. नाही, माझी काय चूक आहे सांग ना. जो तो येतोय तो मलाच दोष देतोय. अरे माझी काय चूक आहे सांग ना. मी फक्त माझा हिस्सा मागितला ना मला माझा हिस्सा मिळाला ना मला कोण अमेरिकेला जाऊ देते. तो सुहास आणि तो दुमन्या ते विचित्र वागतायत तर त्याचाही दोष मलाच देत आहेत. माझी काय चूक आहे? अदिती, माझ्या हातात जॉब आहे, माझं अपॉइंटमेंट लेटर आलंय, पण मी अमेरिकेला जाऊ शकत नाही कारण माझ्याकडे पैसे नाहीयेत. मी काय करतोय? मी इथे राहून सगळ्यांची बोलणी ऐकतोय. सिड प्लीज जरा शांत हो ना. हे बघ, सगळं काही नीट होईल, पण तू आता जरा शांत राहा. हे बघ तू सिड, बोल, मला ऐकायचंय. तू चावी का नाही दिलीस अजून परत? तू हा चावी का नाही दिलीस परत? ताई काकी, सासूबाई, बोल, का नाही चावी परत केलीस? का ठेवलीस चावी? का ठेवलीस चावी तुझ्याकडे? हा, का ठेवलीस? का ठेवलीस वास? हा, का? काय करतेस? हा, आता का बोबडी वळी? आता का बोबडी वळी? आता का? आता का? हा, अहो बोला ना, काहीतरी तर काहीतरी विचारतायत ना. एक मिनिट, तू लांब हो. मी त्याच्याशी बोलते ना. आता इथे कोणीच मध्ये बोलणार नाहीये. बोल. चावी तुझ्याकडे आहे ना? चावी तुझ्याकडे आहे ना? का ठेवलीस तुझ्याकडे? अरे थांब, किती मारतेस? थांब ना. लहान आहे का मी आता? मोठा झालायस पण अक्कल कुठे आली आहे? हा, आणि तू चूकच अशी केली आहेस की हा मार पण कमी आहे तुझ्यासाठी. बोल, चावी का ठेवली स्वतःकडे? आई, अगं मी बापूंना सगळं सांगितलंय, मला पैशांची गरज आहे आणि चावी मला माझ्याकडे ठेवायची. आणि का गरज काय? तुला पैसे हवे होते तर ह्यांच्याकडे मागायचे होते, चावी का ठेवायची? अगं आई, मला नाही द्यायची चावी. आपलेच पैसे सतत मागून घेण्यापेक्षा आपल्याकडे ठेवले तर काय वाईट आहे? काय बोला? चावी नाही द्यायची? अरे तुला काहीही वाटत असलं ना तरी आम्ही आहोत अजून. अरे चावीचं काय करायचं या बाबतीत पहिला निर्णय आमचा आहे आणि तुला हवा तसा निर्णय घेतला. हा, शिंग फुटली तुला, शिंग फुटली. आम्ही नव्हतो तर एवढा हट्टी झाला तू. घरच्यांचं ऐकलं नाहीस, बायकोचं ऐकलं नाहीस. आपलं ते खरं, आपलं ते खरं. ताई काकी समोर सुहास गडबडणार, चावी जाणार येत हातात.
या ताईचा अवतार बघता ही सुहासकडून चावी घेतल्याशिवाय राहणार नाही. बापू आणि मी जिवंत आहोत अजून. तुला कोणी हक्क दिला रे चावीच्या बाबतीत निर्णय घेण्याचा? तू लहान आहेस, लहानच राहा. हो, लहानच राहतो मी, आयुष्यभर लहानच राहतो. तुम्ही सांगताय ना तसंच करतो. पण आता तुम्ही सांगितलं तसं केलं नाही ना मी, म्हणजे चुकलो मी. मग मार मला. पण थांबली कायस तू? मार ना मला. मार मला, मार. झाडू तुटोस तोवर मार. बापूंनी सुद्धा त्या दिवशी सगळ्यांसमोर मला कानाखाली मारली. आता तूही मार. हात दाबणे तुम्ही मला एकट्याच शांतपणे घेऊन बोलू शकला असता, पण नाही. तुम्हाला मला सगळ्यांसमोर मारायचंय. सगळ्यांना दाखवून द्यायचं की हा चुकीचा आहे. बाप झालोय ग. निदान माझ्या बायको समोर तरी, उद्या माझ्या पोरी समोर पण मारा. बघ चुका सुधार ना आत्ताच. अरे कुठल्या चुका, काय चुका? तुमचं ऐकलं नाही हे? पण तुम्ही कधी माझं मत मांडण्याची संधी दिली का मला? सख्खा भाव असून सुद्धा नमाचं लग्न ठरवताना तुम्ही मला विचारलं का? कायम गृहीतच धरलं. मला पुढच्या शिक्षणासाठी सुद्धा गुळपुळी बाहेर जाऊ दिलं नाही ना. माझे निर्णय मला घेऊ दिले. कधी गृहीत धरलं तुला आम्ही? नेहमीच. प्रत्येक निर्णय घेताना तो मला मान्यच असेल हे तुम्ही मला नेहमी गृहीतच धरलंय. आपल्याच घरात आपल्याला हवं तसं जगता येत नाही. आपल्या इच्छा आकांक्षांना काही किंमतच नसते. आपले मतं मांडता येत नाही तेव्हा किती त्रास होतो माहिती? हो, इतके दिवस त्रास नाही झाला, मग आता कसा झाला? त्रास होत नव्हता कारण मला त्या गोष्टीची जाणीव नव्हती. पण आता सिद्धू दादामुळे मला त्या सगळ्या गोष्टींची जाणीव झाली. म्हणजे तू भडकवलंस याला? वाटलंच. माझा सुहास असा वागणाऱ्यातला नाहीच आहे. त्यानेच बिघडवलंय त्याला. असं काय सांगितलंस रे की ज्याच्यामुळे तो इतका बदलला? आई, मला त्यांनी काही भडकवलेलं नाहीये. पण तुम्ही सुद्धा दादाला तसंच वागवलत ना, आणि आता मलाही तसंच वागवत आहे. म्हणजे आम्ही आमच्या मनासारखं काही करायचंच नाही का? आपल्या निर्णयामुळे इतरांना तर त्रास होणार नाही ना. आणि मुळात हा निर्णय आपला आहे की नाही हे कळलं पाहिजे. आमचे निर्णय तू घेऊ नकोस. ठीक आहे. त्याच्याकडे दुसरा पर्यायच होतो नसणार. सुहास माझ्या स्वप्नाची शिडी होता. आता तो स्वतःसाठी देखील स्वप्न कधी बघणार नाही. बापू काकाच्या विरोधात जाऊन त्यांनी चावी स्वतःकडे ठेवून घेतली होती. नाही, खरं सांगू का, माझं ना आता मनच होत नाही अमेरिकेला जाण्यासाठी. हा जर इथे थांबला ना तर सगळा प्लॅन फिसकटेल. हे बघ, तर तू हे असं काही करू नकोस. उलट तू तुझं स्वप्न पूर्ण करून दाखव ना. म्हणजे सुहासला त्याचा फायदाच होईल ना. त्याला बळ मिळेल आणि काही वर्षांनी तू त्याला पैशाची देखील मदत करू शकतोस. आणि हट्टाने जे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तू सातत्याने झगडतोयस ना ते पूर्ण कर. वेगळा हो. या गोकुळ निवास मधून बाहेर पडून स्वतःचं अस्तित्व निर्माण कर. मग ह्याच घरात ते तुला म्हणतील की खरंच आमचा सिद्धार्थ प्रचंड जिद्दी आहे. यस सर, तुम्ही खरंच खूप ग्रेट आहात. नाही, तुम्ही नसताना तर मी असा विचार करूच शकलो नसतो. थँक्यू सो मच सर. थँक्यू सो मच. तुम्ही प्रत्येक वेळी माझ्यावर विश्वास दाखवला. नाही बघ सिद्धार्थ, पुन्हा असा विचार मनामध्ये आणायचा नाही. ओके? हो सर. गुड. मिलिंद, तू नक्की काय ते ठरवून घे. नाही का म्हणजे हे म्हणजे त्या सिद्धार्थला घराबाहेर काढायचं की त्याला भडकवून हे घर फोडायचं ते? या घरातल्या तरुणांना मला वेगळं करायचंय.
त्यांना माझा प्लॅन कळू शकतो, माझ्या रिसर्चचा प्लॅन कळू शकतो. त्यामुळे सगळ्यात आधी त्यांना बाजूला करायचं. सिद्धू, सध्या तुला नोकरी सुद्धा नाहीये आणि त्यात तुझा बँकेत रेग्युलर जमा होणारा पगार सुद्धा नाही दाखवता येणार. खरं तर खूप कठीण आहे रे. अरे अरे बघ ना, म्हणजे माझ्याकडे अमेरिकेचं अपॉइंटमेंट लेटर आहे, म्हणजे जॉब आहे आता. फक्त रे जाण्यासाठी पैसे नाही येत रे. बरं, मी पुन्हा चेक करतो आणि तुला कळवतो. प्लीज बघ, प्लीज. हो, बघतो मी. सिड, नको काळजी करूस. एकदा का कानफाट्या नाव पडलं की पडलं. मला कोणाला दुखवून जायचं नव्हतं, पण आता सगळ्यांच्या नजरेत वाईट झालोच आहे. ठीक आहे ना, मी स्वतः प्रयत्न करतो स्वतःचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी. तुझ्या मनाची तयारी झाली आहे ना? हीच योग्य वेळ अमेरिकेला जाण्यासाठी. तशी कुठलीही जबाबदारी नाहीये, म्हणजे आपल्यावर मुलाबाळांची जबाबदारी नाही. नाहीतर मी जाऊच शकलो नसतो. बरं, अजून 1-2 कॉल करून बघतो, काही होतं का. आलोच. सासूबाई, अहो आम्ही आहोत ना. ऑर्डर्स होतील का पूर्ण अर्चना? डोक्यातले विचार काही जात नाहीत. ताई, मला कळते ग तुझी अवस्था, पण मला माफ कर. अगं, माझ्या सिद्धूमुळे सुहास आता असं वागायला लागलाय. पण ताई, आज जे तू वागलीस ना, ते मला नाही जमलं ग कधीच. सिद्धूला वेळोवेळी अशी शिस्त लावली असती ना, तर आज ही वेळच आली नसती. मोठे बाई, अहो तुम्ही स्वतःला दोष का देता आणि माझी माफी का मागताय? यात तुमचा काय दोष आहे? सिद्धूच्या वेळी तुम्हाला काय दुःख झालं असेल ना, ते आत्ता समजतंय मला. सुहास रूम मध्ये जे म्हणाला ना, ते डोक्यातून जातच नाहीये. नक्की असं काय सांगितलं असेल सुहास भाऊजींनी, ज्याचा ताई काकी इतका विचार करतायत? अहो, ही मसाल्याची पाकिटं कोपऱ्यावरच्या जाधव वहिनीला द्या. अगं ताई, ही पापडाची पाकिट आहेत. काय चाललंय माझं? ही घ्या, ही द्या. अगं ताई, ही पण पापडाचीच पाकिट आहेत. सगळा घोळ घालते मी आज. बरं ताई, हे राहू दे, राहू दे. बरं, आण इकडे आण, ठेव. काय झालं ताई तुला? अगं, अशी शांत हो. ये बस बस. अगं ताई, काल जे झालं त्याचाच विचार करतेस ना तू? मला कळतंय, मला सगळं कळतंय. आपण आपल्या मुलांना मारताना, त्यांना शिक्षा देताना तुला किती त्रास झाला असेल, पण तू जे काही केलं ना ते योग्यच केलं. उद्या मीरा मोठी होऊ तिने जास्त चुकीचा हट्ट केला ना, तेव्हा सुहासला कळेल. मी तुमची गुलामी पत्करली, पण उद्या हीच गुलामी मी माझ्या मुलीवर लादू देणार. पण मीराला मी तिचं स्वातंत्र्य देणार. ठीक, हे बघ, तू काळजी करू नकोस. आणखीन काही पाकिटे द्यायची आहेत का? नाही. ठीक आहे, मी ही गोठ्यात जाण्याच्या आधी ही सगळे पाकिटं पोहोचवतो. अरे हो, एक काम करतो. हे बघ, ही चावी घे, ही तात्या बळींना दे, आणि आपल्याला काही खर्चाला पैसे लागतील, तेवढे पैसे मागून आण. आयुष्यभर कमवलेले पैसे बयाजीच्या हातात नेऊन दिले आणि लागतील तसं पॉकेट मनी सारखे मागून घेतले. ही गुलामी नाही तर अजून काय?
अगं ताई, अगं नको विचार करू कालच्या गोष्टींचा. ही चावी त्यांना देऊ नये आणि बयोकडनं खर्चाला पैसे आण. मागून आणायचे पैसे? हो ताई, तू असं का बोलतेस? अगं वर्षानुवर्ष हेच करतोय आपण. काही नाही. ताईला असं अचानक काय झालं? मोठ्या बाई, आपण हे कांदे गच्चीवर वाळत का नाही घातले? अगं, या कांद्यांना काही कडक होण्याची गरज नसते ग. 2 दिवस असे हवेवर पसरून ठेवायचे आणि मग आपल्या किचन मधल्या स्टोअर रूम मध्ये ठेवून द्यायचे. अजिबात खराब होत नाही. अच्छा, बघा, तुमच्या बरोबर घरची कामं केली ना की खूप गोष्टी शिकायला मिळतात. हो ग, पण तुला फॅक्टरीची सुद्धा कामं असतात. आम्ही आहोत तिथे. तो फॅक्टरीची कामं काय? अगं हो, आम्ही आहोत. मी बघीन सगळं. मोठ्या बाई, तुम्ही घर छानच सांभाळता. आधी तिला कात्री आहे म्हणून तर शिकायचं आहे ना तिला तुमच्याकडून. आणि आधी नीट शिकून घे. नोकरी व्यवसायाच्या नादात घराकडे लक्ष द्यायचं राहून जातं बघ. आणि उद्या आई झालीच तरी मोठ्या बाईंकडेच आदर्श आई म्हणून पहा. कारण मी तरी चांगली आई नाहीये. अगं, असं का बोलतीयस? काय झालंय? खूप अस्वस्थ दिसतेस ग. काल काय झालं बघितलं ना? ताई, तू फक्त सुहासला मारलं म्हणून अस्वस्थ नाहीयेस. अजून काहीतरी आहे की ज्याच्यामुळे तुला त्रास होतोय. काय झालंय? काय म्हणाला सुहास? मोठ्या बाई, सुहासने मला चावी तर दिली, पण तो जे म्हणाला ते फार लागलं मनाला. सुहास सांगत होता सिद्धूला आधी जो त्रास होत होता तोच त्याला होतोय. त्याला जाणवतंय सिद्धू कुठल्या परिस्थितीतून जात होता ते. आणि त्याची बाजू आपण कुणीच समजून घेण्याचा प्रयत्न नाही केला. त्यांच्यामध्ये आपण गुलाम बनवून ठेवलंय आपल्या मुलांना. बिझनेसमॅन मिलिंद करमरकरांचं घर हेच का? नाही, हे आमचं घर आहे. पण त्यांनी तर हाच पत्ता दिला होता. एक मिनिट. नाही, खरं तर हे आमचंच घर आहे. ते इथे असतात, माझे सासरे आहेत ते. अरे, आलात तुम्ही? ये तो मिलिंद सर की एक्स वाईफ आहे ना? त्याच त्या. हे मिस्टर सिद्धार्थ देशमुख, माझे जावई आहेत. हे मिस्टर नाईक आणि हे मिस्टर मेहता. हॅलो. हे आज इथे गोकुळ निवास बघायला आलेत. गोकुळ निवास बघायला आलेत? माणसं तर आली आहे. महालक्ष्मीने गोंधळ घातलेला दिसतोय. आता याला काय ओळख करून देऊ? हा, ते म्हणजे नाही म्हणजे आलात तुम्ही? हे माझे मित्र आहेत आणि दोघंही इंजिनियर आहेत. हेरिटेज वास्तू बघण्यामध्ये त्यांना प्रचंड इंटरेस्ट आहे. जगभर फिरत असतात म्हणून तर इथे आलेत ना ते आपलं म्हणजे व्हिजिट द्यायला, भेटायला. अरे वा. नाही, मग तुम्ही गोकुळ निवास बघाच. खूप जुनी वास्तू आहे. माझ्या खापर पणजोबांनी बांधली. हा, काळानुसार थोडेफार बदल केलेत पण अजून दिमागात उभं आहे. हो, घर उभं आहे पण आतून पोखरलं जात आहे. आणि ही माणसं तर तुझ्या घराला भगदाड पाडणार आहेत. या ना तुम्ही, तुम्हाला गोकुळ निवास दाखवतो. या. हे बघा, म्हणजे कसं आहे, 2-3 एकरची जागा आहे पूर्ण. अच्छा. म्हणजे पूर्ण घर देते आणि आजूबाजूला झाडं सुद्धा आहेत. या. प्लॅनचे 3-13 वाजवले असते स्वतः. सॉरी ना मिलिंद, ते चुकून झालं. यापुढे तोंड उचकलंच ना तर तुझे 20% तर सोड, 5% सुद्धा तुला मिळणार नाही. त्यांच्या खाण्यापिण्याचं बघ.
हा सखा मला मॉम मॉम म्हणतो, पण आता ना मला खरंच त्याची मॉम झाल्यासारखं आणि या घरातली मोलकरीण झाल्यासारखं वाटायला लागले. हा तात्या, तुम्ही का करताय? द्या इकडे, व्हा बाजूला. अगं हातातलं काम तर पूर्ण होऊ दे. हसता. नमस्कार तात्या, नमस्कार. नमस्कार नमस्कार. हे माझे फ्रेंड आहे. हॅलो सर. आपलं हे गोकुळ निवास बघायला आले ते. नाही म्हणजे अगदी सहजच बघायला आले ते. तात्या, आधीच व्याही घरातून निघता निघत नाही, त्यातून आणखीन 2 मित्रांना घेऊन आलेत. अगं आता या घरामध्ये कुणी राहावं, कुणी यावं, हे फक्त आपल्या हातात राहिलेलं नाही ना. काय एक्झिबिशन मध्ये मांडणार आहात का? पैसे लागतील. काय असतं? तर खूप परंपरागत चालत आलेली भांडी ही. कब से काम कर रहे यहाँ पे? कपचं म्हणजे काय? सकाळपासून. मेरा मतलब म्हणजे मला असं म्हणायचंय की या घरात किती वर्षापासून काम करत? ओ, नीट विचारा ना काय विचारायचंय ते. मिलिंद सर, हा नोकर या घरात कधीपासून काम करतोय? ओ, तुमच्या तर ना आता नाही, व्यायांचे मित्र वगैरे असाल ना तर तुमच्या घरी. हा बाप आहे माझा, या वास्तूचा आणि या वाड्याचा एकमेव मालक. तात्यासाहेब देशमुख म्हणतात यांना. सॉरी मॅम, चुकी झाली, मालूम नाही था मुझे, प्लीज. आणि तुम्ही रे, तुम्ही काय शुंभासारखे बघत उभे राहिलात? रत्नाक्का ग. काय रत्नाक्का? काय झालं? नाही काही नाही, ते गैरसमजामधून काहीतरी. ए तुम्ही रे माठांनो, बोला ना. रत्नाक्का, तू प्लीज शांत हो. अगं मुद्दाम नाही बोललेत ते, त्यांचा गैरसमज झाला आणि सॉरी पण म्हणालेत ना. तू प्लीज शांत हो. हो रत्नाका, तू उगाच इश्यू करते. मी इश्यू करतेय? तुमच्याकडनं आहे ना काही अपेक्षा ठेवणंच चुकीचं आहे. एक घर सोडून जायला निघालाय, दुसरा चावी घेऊन बसलाय. डॅड, तू यांना बाहेर घेऊन जातोस? ठीक आहे, ओके ओके. सत्या, माफ करा, ते गैरसमज. मेहता, चला तुम्ही पण. नाही सुहास, प्लीज. सॉरी. कशाला? मी आहे ना, मी घेईन तिची काळजी. तू युवराजकडे बोल. म्हणजे त्याला काही मदत लागली तर बघ असं. जा तू. हा, जा तुम्ही, जा. लंच करून या. हा, हो, उशीर होईल ना. वेळेत जेवायला हवं. जा. चल ना मग. आणि हा, याची काही गरज नाही, मी बघून घेतो. हो चालेल. डोकं दुखायचं थांबलं का चेपून देऊ? असू दे रे, तेवढीच बिचाऱ्यांना प्रिव्हसी. घरात भांडणं सुरू आहेत तर दोघंही गप्प गप्प असतात, नीट बोलत नाहीत, हसत नाहीत. आणि आता तसंही वर्क प्रेशर कमीच आहे ना, म्हणून गंमत केली जरा. पण सेठ, तू जरा शांत राहा आता. माझी एक इम्पॉर्टंट ऑनलाईन मीटिंग आहे, अजिबात डिस्टर्ब करू नकोस मला. मी करतोय. कर, काम कर. सेठ, की तू त्या दोघांना प्रायव्हसी मिळावी म्हणून पाठवलेस की आपल्याला प्रायव्हसी मिळावी म्हणून पाठवलेस? त्यांना प्रिव्हसी मिळावी म्हणूनच पाठवलं. खरंच? हो. खरंच? हो. कॉलेजमध्ये पहिल्यांदा जी अदिती बघितली होती तीच आत्ता बघतोय.
मॅडमसाठी कॉफी, सरांसाठी चहा. सॉरी. अरे इकडे रे. अरे काम कर. नमा समजूतदार आहे. अरे आई ती समजूतदार असते ना तर अशी वागली नसती. आपले संस्कार, घराणं या सगळ्या गोष्टींची जाणीव ठेवली असते तिने. निर्णय झालाय, तुझं आणि युवराजचं लग्न लगेच उरकायचंय. अरे सिद्धू दादा, तूच सांग, मी काही चुकीचं बोलतोय का? नाही. हो सुहास भाऊजी, तुम्ही अगदी बरोबर बोलताय. नमा, अगं भाऊ म्हणून काळजी वाटते त्यांना तुझी. युवराज, तुला पटतंय ना? ती बरोबर बोलते. हे बघ नमा, मी चावी सुहासला दिली म्हणून तू माझ्यावर रागवलीस माहितीये मला, पण घाबरू नकोस ग, तो जबाबदारीने वागेल. चला तर बरं झालं, मी ताबडतोब व्याहींना बोलून घेतलं. म्हणजे? अरे दादा, मी आजच युवराजच्या आईला फोन केला होता. त्या उद्याच येत आहेत लग्नाची पुढची बोलणी करायला. आज जायचंय की इथेच एकमेकांना बघत बसणार आहात तुम्ही? तुम्ही का आणलं? सकाळी आणलं असतं ना. हो राहू दे. हो त्यात काय एवढं. भीणबाई आलाय, पटकन ओटी उरकून घेऊया आत्ताच. ए चला का लवकर. अहो या जुन्यात ते नवीन उद्या यायच्यात. आठवतंय का काही? नमाची सासू. ए माहितीये मला, तू नको शहाणपणा शिकव. मी आपली उगाच थट्टा केली. हो का? मी काय म्हणते, उद्या नमाच्या सासूबाई येणार आहेत ना, तर आपण छान एकसारख्या काठाच्या साड्या नेसायच्या का? हो चालेल, छान आयडिया आहे ना. कशाला? काय नको, मला आवडेल ते नेसेन मी. नाहीतर काय, उद्या नुसती बोलणी आहेत, लग्न नाहीये. हो मी पण माझी नेसीन कुठली तरी. इथे माझ्या लेकीचं लग्न आहे तर मला एकटीलाच मेलीला उत्साह आहे. ताई का की कुठल्याही गोष्टीवर कुणाचंच एकमत होत नाही. प्लीज देवा, उद्या युवराजच्या आई समोर तरी हे वाद नको. जरा घाईतच सगळं ठरवलं जात आहे असं नाही वाटत? रत्नाका, आता सगळं छान होतंय तर होऊ द्यात की. आणि नमा आणि युवराजला सुद्धा लग्नाची घाई झाली असणारच की. थांबा. अगं आता बसायला उसंत नाही बघ. थांबा जरा. अदिती, अगं हे घ्या, पाणी पिऊन घ्या. सावकाश. बस बस, झालं ना सगळं. भाजी, वरण भात, उसळ आणि इथे पोळ्या. आणि हे बघा, या इथे मी कुरड्या पण तळायला घेतल्यात. तुमची खूप मदत होते. काय ग, नमाची सासू येणार म्हणून रात्रभर झोपली नाहीस की काय? हो ना, सकाळी 4 वाजता उठून जेवण तयार केलंय. उगाच कशाला कुणाच्या किचनच्या वेळे आडया. अगं असं का बोलतेस? आणि कशाला एकटीने केलंस? सगळ्यांनी मिळून केलं असतं की. काही नको, वेगळंच बरं. उगाच वाण सामानाच्या हिशोबात गोंधळ नको व्हायला. 4 घास कोणाला द्यायलाही जमणार नाहीये का? काय गर्भसंस्कार होत आहेत बघा. बोलल्या नानी, मला ना एक कळतच नाही.
जगातलं बाकी सगळं विसरता नाही तुम्ही, पण मी प्रेग्नेंट आहे हेच कसं विसरत नाही हो? वा वा वा, अशाच भांडत राहा. ऐका ना, जाऊ दे ना हो, काय बोलताय तुम्ही? बाई, विहीनबाई आल्या वाटतं. बरं ऐका ना, प्लीज जरा शांत राहा ना. म्हणजे किमान नमासाठी आपण युवराजच्या आईसमोर एकत्र येऊया ना. पाहुण्यांसमोर वाद नको. चालेल? ठीक आहे, बाहेर जाऊया आपण आता. चला. नमा, जातो. सासू पोचली खाली. बापू नाही जाणार ती. व्याहींशी आता तुम्हीच बोला. तो मान तुमचाच आहे ना. नको, सुहास आहे ना, तिने घेतलाय ना पुढाकार, मग करेल तो सगळं. बापू काका, हे काय? बापू काका चला पटकन खाली. मी तुमचं काहीही ऐकणार नाहीये. व्याही खाली तुमची चौकशी करतात. तुमच्याशिवाय पुढची चर्चा कशी काय होईल? चला पटकन. थांबा. हे घ्या, हा कुर्ता घाला आणि हे घड्याळ. चला आवरा पटकन. हे बघ, आता तुम्ही माझं ऐका आणि आवरा पटकन. जाऊ बाई, तुम्ही नमाला घेऊन खाली जा. हो नमा, चल. आता कसे स्मार्ट दिसतात बापू काका. तू ठरवूनच आलीयस. नमा, बापू काका, असं कसं एकट्यालाच तुम्हाला वर बसू देईन मी? ते पण आपल्या नमाच्या लग्नाची बोलणी सुरू असताना. कसं शक्य आहे? अदिती, आता मनच होत नाहीये. घरातले सगळे एकत्र नसताना कसं करायचं आहे? कळतंय मला. पण बापू काका, कदाचित या कार्यामुळे सगळे एकत्र येतील. चला. तुम्हाला नक्की लग्न करायचंय ना? अहो, करायचंय लग्न. हे जरा मनाने हळवेत ना, म्हणून लेकीच्या लग्नासाठी पुढाकार घेत नाहीयेत. पण तुम्ही काळजी करू नका. पुढल्या वेळी आपण भेटू ना, तेव्हा मंडप, कॅटरर्स, फोटोग्राफर सगळं नक्की झालेलं असेल. नका काळजी करू. अहो, युवराज जसा तुमचा एकुलता एक मुलगा आहे, तशी नमा देखील देशमुख घराण्याची लाडकी लेक आहे. तिच्यासाठी कोणी काही कमी पडू देणार नाही. आणि खर्चाला देखील आम्ही देशमुख मागे पुढे पाहणार नाही. विश्वास ठेवा. ताईने शब्द दिलाय, पण आता कोण कोणासाठी करणार आहे कैक? विहीनबाई, तुमच्यावर विश्वास आहे हो. हे मंगल कार्य लवकरात लवकर पार पडलं पाहिजे. तुमचं काय ठरतंय ते कळवा. चला, येते मी. अहो, हे काय विहीनबाई? अहो, जेवण तर करून जा ना. नाही, आता नको. पुढच्या वेळेस येईन तेव्हा नक्की जेवेन. वाट पाहते. चला, येते. हा सुहास कुणाचंच काही ऐकत नाहीये. चूक बापूचीच आहे, मठ्ठासारखा उभा राहिला.
कुठे काय काही नाही. ते सोड. मला सांग, तू जेवणासाठी काय बनवणार आहे उद्या? तुम्ही उगाच विषय बदलू नका. मी कुठे बदलतोय? नाही. हो का? बर, मला सांगा, आज क्लिनिक मध्ये किती पेशंट आले होते? क्लिनिक मध्ये 20 असतील. बघितलं, फक्त 20च पेशंट आले होते. आता तरी डोळे उघडा हो. मान्य करा की ते क्लिनिक आता जास्त चालत नाहीये. हे बघा, ऐका ना, मी काय म्हणते, नमाच्या लग्नाच्या बैठकीत ना उगाच काहीतरी अवाच्या सवा कबूल करू नका. आधी बाकीचे काय देत आहेत ते बघूया ना. हे बघ पल्लू, या बाबतीत तरी मी तुझं काहीच ऐकणार नाहीये. तिच्या लग्नामध्ये मांडवाचा खर्च आणि त्याच्या डेकोरेशनचा खर्च तर आपल्याला करायचाच आहे, पण एक छानशी गोड नथ पण बनवायची आहे. नाही, इतकी काही परिस्थिती नाहीये आपली. पल्लू, आपण जर वॉशिंग मशीन आणि टीव्हीचा खर्च करू शकतो तर एवढं तर आपण तिच्यासाठी करू शकतो ना. हे बघ पल्लू, नमा आपल्या मुलीसारखी आहे, मग तू का तिला खर्च करण्यासाठी मागे पुढे बघतेस? हे बघा, नमा आपली पुतणी आहे. हे जे मला मूल होणार आहे ना, ते आपलं असणार आहे, पण त्याची बिलकुल काळजी नाहीये तुम्हाला. हे बघ, तू रडू नकोस. मी असं काही बोललेलो नाही. हा अहो, तो सुहास आपण जे सांगू ना ते खोडून काढतो. मग का आपण एवढे कष्ट घ्यायचे? अहो, मी प्रेग्नेंट आहे ना, माझ्या तब्येतीसाठी तरी. मिलिंद, चल निघूया आपण इथून. का? अरे, या लोकांचा काय भरोसा, उद्या लग्नाचा खर्च आपल्याकडून मागतील. बर, तुझ्या म्हणण्यानुसार आपण इथून बाहेर पडलो तर जायचं कुठे? नाही म्हणजे माझं ठीक आहे ग, माझं किमान स्वतःचं मुंबईमध्ये घर तरी आहे. तू कुठे राहशील? हो रे, आणि समजा मागितलेच पैसे तर ज्याच्याकडे गमवायलाच काही नाहीये त्याने कशाला घाबरावं. बरोबर. मग कधी निघतेस तू? छे रे, काम आहेत मला खूप. ठीक आहे, काम कर आणि लक्ष ठेव. हे बघ, या घरावर आणि या घरातल्या हालचालींवर तुझं बारीक लक्ष पाहिजे, कळलं? आपलं पहिलं गिराईक आपल्याला मिळू शकतं, हे लक्षात ठेव. मिलिंद, रे माझं संपूर्ण घरावर बारीक लक्ष असतं. मरमर कामं करते ते उगीच का? बरं चल, मी येते. ये, आणि काही घोळ करून ठेवू नको बरं का, म्हणजे झालं. मिलिंद. काय मिलिंद? ये आता. बोलत मी, अहो दुमण्याची शपथ, मला पैशाची खूप निकड आहे. तुम्हाला माहितीच आहे माझ्याकडे आणि बयोकडे आता काही शिल्लक राहिलेलं नाहीये म्हणून. आतापर्यंत मी सढळ हाताने देत आलो. मला नाही वाटत ह्यावेळेला मी काही फारसं करू शकेन म्हणून. म्हणजे आता नाहीच आहे तर देऊ कुठून? मात्र नामाच्या लग्नात विधीचा खर्च मी आणि बयो करू. तात्या, तुम्हाला काही करायची गरज नाहीये, आधीच तुम्ही खूप केलंय आमच्यासाठी. हो तात्या, तुम्हाला नमाच्या लग्नात ज्या काही गोष्टींसाठी खर्च करायचे ते आम्हाला सांगा, आम्ही करू. नाही सुनबाई, थोडं करू पण शेवटपर्यंत अभिमानाने जगू. खरंय, म्हणजे नंतर कुणी बोलायला नको म्हणून आम्ही पण आत्ताच सांगतो, नेहमीप्रमाणे ते मंडप वगैरेचा खर्च आम्हाला नाही जमणार. आपण घरी करू ना डेकोरेशन, त्यासाठी जेवढी फुलं लागतील ना तेवढी आणू. काय हो? हो, पण तरी नमासाठी नथ आम्ही देऊच. 1 ग्रॅमची. थांब सुहास, थांब, काहीही लिहू नको यात. याआधी या घरात खूप सोहळे समारंभ झाले, पण कोणी अशी कारणं दिलेली नाहीत. नकाच देऊ कोणी काही. कुणातच लग्नाचा उत्साह दिसत नाहीये. मी आणि माझा मुलगा सुहास दोघांनाच काय ती लग्नाची पडलीये. मी सुहासला चावी दिली म्हणून तुम्ही सगळे राग काढताय ना माझ्यावर? नकोय तुमची मदत. राग काढलात तरी हरकत नाही, कारण माझा मुलगा सुहास सख्ख्या बहिणीचं लग्न लावून द्यायला एकटा सक्षम आहे. ज्या विचाराने मी त्याला चावी परत केली आहे
तो माझा विश्वास तो खरं ठरवेल. आणि कुणी काही अशी उपकार केल्यासारखी मदत करूच नका. ताई काकी अहो काय बोलताय, असा टोकाचा निर्णय नका घेऊ प्लीज. हे बघा सगळे त्यांना जे काही जमेल ते सांगतात, तुम्ही प्लीज रागावू नका. अगं अदिती, तू लहान आहेस, जमत नाहीये की नमासाठी कोणाला काही करायचंच नाहीये यातला फरक कळत नाहीये तुला. ताई काय बोलताय? आम्हाला काही करायचं नसतं तर आम्ही आलोच नसतो ना इथे. हो ना, अहो जितकं जमतंय तितकं करतोयच ना आम्ही. नका करू, कुणी काहीही करू नका. नमाचं लग्न थाटामाटातच होणार आणि माझा सुहास एकटा हे लग्न यथासांग पार पाडेल. त्याला हवंच होतं नमाच्या लग्नात पुढाकार घेणं, पण फक्त तुमचा मान राखण्यासाठी तुम्हाला प्रत्येकाला विचारत होता. काय रे सुहास, करशील ना? हो म्हणजे मी अगं हो हो जाऊयात ऑफिसला. थांब जरा, किती प्रश्न विचारशील. या अंगठ्यांपैकी एक डिझाईन निवड. आईने पाठवली, तुला जी डिझाईन आवडेल ती अंगठी करायला द्यायची. नमा काय झालं, तुला कोणतीच डिझाईन आवडली नाही का? सगळ्या डिझाईन छान आहेत, मग तुझा चेहरा असा का पडला? नमा तू नको ना टेन्शन घेऊ, का इथे तयारी सुरू करतीलच. तू हा सगळा विचार सोड बघू आणि लवकर अंगठी सिलेक्ट कर. नमा तू आता अशीच बघणार आहेस का? नाही ना, मग अंगठी सिलेक्ट कर लवकर. छान आहे ना अंगठी. चला आता ऑफिसला, आज एक महत्वाचं कामही आहे. गुड गर्ल. येस. हे यावेळी कशाला धावते? पडली असते आता तर. तिला का ओरडताय? ओरडत नाहीये मी. काय झालंय? काय नाही. मग अचानक घरी का आलात? बरं नाहीये का तुला? काही नाही झालंय, ठणठणीत आहे मी. एक दिवस लवकर घरी आलो तर काय बिघडलं का? यांना काय झालं? नाही काही नाही, ते काल ताई काकीनी नमाच्या लग्नाची जबाबदारी दिली ना, त्याचं टेन्शन घेतलंय त्यांनी. पैशांची सोय करतोय. मग झाली का पैशाची व्यवस्था? नाही अजून, पण होईल. याबद्दल जाऊबाईंशी बोलायलाच हवं. आणि नमा आणि युवराज समोर न बोलता येण्यासारखं काय होतं एवढं? जाऊबाई मला ना खूप टेन्शन आलंय हो. अहो पण कसलं? आज हे कॉलेजलाच गेले नाही हो. मला शंका येते. म्हणजे बघा ना, आज यांचा डब्बा तसाच होता बॅगमध्ये. येताना सिद्धू भाऊजी यांना दुपारी घेऊन आले आणि आल्या आधी मीरावर आणि नंतर माझ्यावर पण ओरडले हो. काहीतरी गडबड आहे नक्कीच. हे सगळं कधीपासून होतं? आणि हा,
काल सासूबाईंनी नमाच्या लग्नासाठी पैशाची व्यवस्था करायला सांगितली ना, तेव्हापासूनच बहुतेक काहीतरी भिनसले हो त्यांचं. जाऊबाई, पण सुहास भाऊजींकडेच तिजोरीची चावी आहे ना, म्हणून ताई काकींनी त्यांना सांगितलं. आता सुहास भाऊजींना तिजोरीतून पैसे काढायचेत आणि ते ताई काकी आणि बापू काकांसमोर ठेवायचे. तेच तर कळत नाहीये ना, त्यात एवढं टेन्शन घेण्यासारखं काय आहे. जाऊबाई, काय झालं? तुम्ही कसला विचार करताय? असं टेन्शन तेव्हाच येऊ शकतं जेव्हा तिजोरीत पुरेसे पैसे नसतील. खरंच जर असं असेल तर मग कसं मॅनेज करायचं हो? मला तर हे ऐकूनच अजून भीती वाटायला लागलीये. जाऊबाई, नका टेन्शन घेऊ. आपण पण उगाच माहित नसताना उगाच कशाला ना तर्क लावायचा. यांनी जुगारात वगैरे तर पैसे नाही उधळले ना? जाऊबाई, अहो काय बोलताय? थांबा तुम्ही. हे घ्या, पाणी प्या. आणि असे वेडेवाकडे विचार करू नका तुम्ही. सुहास भाऊजी असं काहीच करणार नाही. आणि सुहास भाऊजीच काय, देशमुखांच्या घरातलं कोणीच असं काही करणार नाही. आई, अगं मला भाजी वाढ ना. हो. सुहास, पैसे आणलेस? आत्ताच हवेत का पैसे? देतो ना उद्या पैसे. काय घाई आहे? काय सतत पैसे 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 चालवलंय? अरे तिजोरी उघडून त्यातले पैसे दिलेस तर कामांना सुरुवात होईल ना. मंडप, जागा, कॅटरर, डेकोरेटर, फोटोग्राफर यांना बुकिंग अमाऊंट द्यावी लागते ना. आज युवराजच्या आईने नमासाठी अंगठीची डिझाईन पाठवली. आपण त्यांच्यापेक्षा मागे नको राहायला. युवराजसाठी पण ताबडतोब अंगठी करावी लागेल. देतो उद्या पैसे. अरे अहो, घ्या लेकावरचा विश्वास. कठीण आहे. बापू काका, ताई काकी, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. मी स्वतः त्याच्यासोबत बँकेत जाईन. अकाउंट एफडी सगळं चेक करून घे. आणि हो, तिजोरीत किती पैसे आहेत हे सुद्धा सोबत आम्ही चेक करू. हो. सेड उद्या सुहास भाऊजींसोबत बँकेत जाईल, तेव्हा खरं खोटं काय ते समजेल. हो, अगदी बरोबर आहे काका. ऍडव्हान्स मी दिलाय. उरलेली रक्कम आज जमा करतो आणि नथ कलेक्ट करतो. हो हो, लग्नासाठीच हवी आहे. पुतणीचं लग्न आहे माझ्या. अगदी छानशी फिनिशिंग करा, उठून दिसली पाहिजे. हो 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 हो, आजच पे करतोय. हो, येतो मी आज. ओके. चावी कुठे गेली? पल्लू, चावी कुठे? मला काय माहित, असेल तिथेच कुठेतरी. नमासाठी नथ घेतली मी, ती मला कलेक्ट करायची. मला पैसे हवेत, चावी दे. शेवटी नथ बनवली तर तुम्ही? हो, ती मी करणारच होतो. पण ताई घेणार आहेत का? त्यांनी आधीच फरमान काढले ना, कोणाकडूनही काहीही घेणार नाही. हे बघ, नमा लहान आहे पल्लू, आणि या घरातल्या लहानांसाठी काहीही नियम नाहीयेत. मला वाटलं मी देणार नथ. मला चावी दे. किती ग्रॅमची बनवलीत नथ? 5 ग्रॅमची. काय? जाताना 2 ग्रॅमची बनवीन सांगून गेलेलात ना? चावी दे पल्लू. नाहीये माझ्याकडे. नाही, हा तिजोरीतून पैसे नाही घ्यायचे. म्हणजे तू चावी देणार नाहीयेस? नाही. बर. सखा, सखा, ए सखा, सखा. अरे हळूच. वाय शाउटिंग? चल चल माझ्या, ये. चल चल चल. काय हो, काय झालं?
पैसे दिले त्यानं? नाही. मी तुमच्यामध्ये पडत नाही याचा अर्थ असा समजू नको मी तुम्हाला जाब विचारणार नाही म्हणून. एक लक्षात ठेव, उद्या रात्रीपर्यंत तुझ्या पोरांनी जर पैसे दिले नाही तर याद राख. आहेत त्याच्याकडे पैसे. पैसे काय पळून जाणार आहेत का? हो, मग देत का नाही? काय केलं पैशांचं त्यांनी? काय बोलताय तुम्ही? आहेत पैसे. आहेत ना, मग ते दिलेच पाहिजे, नाही तर सगळा सोक्ष लावीन मी. इतकं कसं पुत्रप्रेम आंधळ गो तुझं? हं? पैसे मागून सुद्धा देत नाहीये, काय म्हणावं? देईल तो पैसे, तुम्ही नका काळजी करू. अगं काळजी तू त्याला चावी दिली ना तेव्हापासूनच लागलीये मला. हा त्याचाच परिणाम आहे. अगं आता त्यांनी डोळे उघड, जरा विचार कर नीट. कसं समजून सांगू तुला? जाऊबाई कुठे आहेत? अगं नाही, अदिती वहिनी ऑफिस वरून येते ना, तिला असं भाव करून घाबरवतो ना. घाबरलीस? दुमण्या, असं उगाच सतवायचं का कोणाला? जाऊबाई काम करून थकून घरी येणार आहेत आणि तू असं त्यांना सतवणार आहेस? चल पळात. अगं थांब ना, अशी मजा येईल ना तिला घाबरवायला. दुमण्या, आता जातो आत की नाना काका ह्याला बोर्डिंगला जायचं नको. उद्या आपल्याला पुन्हा एकदा ती फाईल चेक करावी लागेल. लक्षात नाही? जाऊबाई, जाऊबाई, अहो इथे काय करताय? अहो काय झालंय? इतक्या का घाबरलाय तुम्ही? फोटो. जाऊबाई, हे काय आहे?